नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट 2021. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील, ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा या चॅनलवरील व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा जर पाहत असाल, तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण सकाळी 10 वाजता चालू घडामोडीची सीरीज सुरू केली आहे. 1000 प्रश्नांची जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यानच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीची सीरीज आपण सुरू केली आहे. ज्याच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. या ठिकाणी तुमचा पाठिंबा जो काही आहे तो कमी भेटत आहे. याची तुम्हाला दखल घ्यायची आहे. पहा, तुमच्यासाठी आपण व्हिडिओ तयार करत आहोत ना, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तर त्याच्यासाठी ॲटलीस्ट तुम्ही पाठिंबा तरी द्या. बरोबर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच कोणत्या देशावरती तालिबानने ताबा केलेला आहे किंवा कब्जा केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलंय. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अफगाणिस्तान या देशावरती तालिबानने कब्जा केलेला आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की सर्वांना माहित आहे, सध्या न्यूजमध्ये ट्रेंडिंगमध्ये हेच चालू आहे, अफगाणिस्तान आणि तालिबान आणि अमेरिका. हा जो काही सध्याचं जे काही संकट आलेलं आहे अफगाणिस्तान या देशावरती, याच्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण व्हिडिओ संध्याकाळी आज टाकणार आहोत. जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा. तर तशा प्रकारे मला आज प्रिपरेशन करून संध्याकाळी व्हिडिओ टाकता येईल. ठीक आहे? चला तर मग आपण आजचा आता पाहूया पहिला प्रश्न. या ठिकाणी टोटल रोजच्या व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतात. आजचे जे काही 12 प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही जरा व्हिडिओ शेवटपर्यंत आज नक्की पहा. तुम्हाला लक्षात येईल की एक-एक प्रश्नाची व्हॅल्यू काय आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? नुकतेच खालीलपैकी कोण भारताचा 69वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे? म्हणजेच काय? चेस ग्रँडमास्टर बनलेला आहे 69 क्रमांकाचा. कितवा? 69 नंबरचा. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या पुण्याचा हर्षित राजा. काय आहे नाव यांचं? हर्षित राजा, जे की आपल्या पुण्याचे म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. तर या ठिकाणी हर्षित राजा हे आपल्या भारताचे 69व्या क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्टार मार्क करून ठेवा. अवॉर्ड्स पुरस्कार या कॅटेगरीमध्ये हा प्रश्न मोडला जातो. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा जो काही प्रकार आहे, तर याच्याबद्दल थोडक्यात आपण 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या व्यवस्थितपणे लिहून घ्या. पहा, पहिला पॉइंट लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. भारतीय बुद्धिबळ खेळाडूंमध्ये 69 ग्रँड मास्टर झालेले आहेत आतापर्यंत आणि 69वा नंबर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? हर्षित राजा. त्यानंतर दुसरा पॉइंट लिहून घ्या. 124 आंतरराष्ट्रीय मास्टर्स आहेत. त्यानंतर 69 आपण ग्रँड मास्टर पाहिले, ती गोष्ट वेगळी झाली. तसेच 20 महिला ग्रँड मास्टर आहेत. तसेच 42 महिला आंतरराष्ट्रीय सुद्धा मास्टर्स आहेत. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लिहून घ्यायची आहे. सोबत-सोबत आता एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. आपले जे काही विश्वनाथन आनंद आहेत, त्यांना 2008 मध्ये दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण भेटलेला आहे आणि 1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा जो काही खेळामध्ये दिला जाणारा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे, हा सुद्धा त्यांना भेटलेला आहे 1991-92 मध्ये आणि हा अशा प्रकारचा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले खेळाडू होते. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला प्लस पॉइंट लिहून घ्यायची आहे. हा जो काही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जायचा, त्याचं नाव बदलून आता काय ठेवण्यात आलं आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. ठीक ठीक आहे, गोष्टी क्लिअर झाल्या. आता प्रश्न हा कशाच्या संदर्भात होता? ग्रँड मास्टरच्या संदर्भात होता. आणि कितव्या ग्रँड मास्टर बद्दल बोलण्यात आलं होतं? 69व्या. कोण होते? हर्षित राजा. कुठले आहेत? पुण्याचे आहेत. आता तुम्हाला फक्त हीच गोष्ट लक्षात ठेवायची नाही. या 69च्या अगोदरचे जे काही 2-4 ग्रँड मास्टर झालेत, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर लिहून घ्या व्यवस्थितपणे. 69वे झाले हर्षित राजा, 68वे झाले अर्जुन कल्याण, 67 नंबरचे झाले लिओन मेंडोंका, 66वे झाले जी आकाश आणि 65वे झाले रौनक साधवानी. बरोबर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 15 ऑगस्ट 2021 ला घोषणा करण्यात आलेली गतिशक्ती ही जी काही स्कीम आहे, ही जी काही इन्फ्रास्ट्रक्चर योजना आहे, स्कीम आहे, ही किती रुपये किमतीची आहे? तर पर्याय क्रमांक सी, 100 लाख कोटी एवढ्या मोठ्या किमतीची ही गतिशक्ती नावाची इन्फ्रास्ट्रक्चर योजना स्कीम असणार आहे. बरोबर? लक्षात आल्या? आता या ठिकाणी ही जी काही स्कीम आहे, ही स्कीम कोणी लॉन्च केली किंवा या स्कीमची कोणी घोषणा केली? तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी या स्कीमची, या योजनेची घोषणा करण्यात आली. कधी?
15 ऑगस्ट 2021ला. 15 ऑगस्ट 2021ला काय असतो? आपल्या प्यारा भारताचा स्वातंत्र्य दिवस असतो आणि या वर्षीचा कितवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलेला आहे? 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे. आता या ठिकाणी ही जी काही इन्फ्रास्ट्रक्चर योजना आहे, त्याचं नाव काय आहे? गतिशक्ती. हा शब्द मात्र तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. आता ही जी काही गतिशक्ती इन्फ्रास्ट्रक्चर योजना आहे, याच्या मागचा नेमका पर्पज काय आहे? पहिला मेन उद्देश आहे रोजगाराच्या संधींना चालना देणे आणि दुसरा एक उद्देश आहे, जे काही उद्योग आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्यांच्या उत्पादकतेला वाढवणे. हे 2 याच्या मागचे प्रमुख उद्देश आहेत. सोबत अजून एक महत्त्वाचा पॉइंट लिहून घ्या. जे काही आपल्या पायाभूत गोष्टी असतात, म्हणजेच त्याचा अर्थ असा लिहून घ्या, संपूर्ण पायाभूत विकास कार्यक्रम असणार आहे या गतिशक्ती इन्फ्रास्ट्रक्चर योजनेच्या अंतर्गत, जी 100 लाख कोटीची असणार आहे, ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 या आपल्या भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिवशी करण्यात आलेली आहे. गोष्टी लक्षात आल्या? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. उपग्रह फोन सज्ज असणारे म्हणजेच काय? सॅटेलाइट फोन्स असणारे कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान बनलेले आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हटल्या आपल्याला लगेच आठवतं की आसाम राज्य. क्लिअर गोष्टी लक्षात आल्या? तर या ठिकाणी आसाम राज्यातील हे विद्यार्थी मित्रांनो पहिलं असं राष्ट्रीय उद्यान असणार आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ज्या ठिकाणी सॅटेलाइट फोन आता यूज करणार आहेत किंवा युटिलाइज करणार आहेत. ज्या ठिकाणी आता 3 पॉइंट महत्त्वाचे लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. हा पहिला भारतातील राष्ट्रीय उद्यान असणार आहे, ज्या ठिकाणी उपग्रह फोनने ते सुसज्ज असणारं राष्ट्रीय उद्यान असणार आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या. उपग्रह फोन पार्कमधील शिकार विरोधी उपायांना चालना देतील. म्हणजे जे काही विद्यार्थी मित्रांनो शिकारी होतात, ते हे रोखण्यासाठी आता हे प्रयत्न करणार आहेत. आणि तिसरा एक पॉइंट लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं, हे जे काही फोन्स आता प्रोव्हाईड करणार आहेत, त्या फोन्सला सुविधा, सर्व्हिस, फॅसिलिटी कोण देणार आहे? तर BSNL ही जी काही आपली गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे, ही फॅसिलिटी पुरवणार आहे या उपग्रह फोन यांना. आता या ठिकाणी हा जो काही काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, कुठे आहे? मी आता सांगितलं आसाम राज्यामध्ये. तर मला लगेच कमेंट करून सांगा, आसाम राज्याचे जे काही नवीन मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांचं नाव काय आहे? बरोबर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाडू-नेडू 2 अंतर्गत 4,500 कोटी रुपये लॉन्च केलेले आहेत किंवा याची घोषणा केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत? माननीय जगनमोहन रेड्डी. तर यांनी नाडू-नेडू 2 याच्या अंतर्गत 4,500 कोटी रुपये लॉन्च केले आहेत. त्याच्या मागचं कारण काय असणार आहे? कशासाठी हे पैसे युटिलाइज होणार आहेत? तर 16,000 सरकारी शाळांचे पुनर्निर्माण होणार आहे या योजनेच्या अंतर्गत. गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारची ही जी काही नाडू-नेडू 2.0 योजना आहे, ती आंध्र प्रदेश राज्याच्या सरकारने सुरू केली आहे किंवा लॉन्च केली आहे. तर लगेच आपण चालता आंध्र प्रदेश राज्याबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री मी आत्ताच सांगितलं वाय.एस. जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन. नोट लिहून घ्या. यांना विद्यार्थी मित्रांनो कलिंगा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि एकमेव आंध्र प्रदेश असं राज्य आहे ज्याला 3 राजधान्या आहेत. कोणकोणत्या? पहिली आहे विशाखापट्टणम, दुसरी आहे अमरावती आणि तिसरी आहे कुर्नूल. या ठिकाणी पाहिलं तर 3 राष्ट्रीय उद्यान आहेत महत्त्वाचे. व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. सोबत एक प्लस पॉइंट स्टार मार्क करून लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? बऱ्याच वेळेला विचारलं जातं. तर ते आहे श्रीहरिकोटा, जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. खालीलपैकी कोणत्या कंपनीने घरोघरी म्हणजेच काय डोअर टू डोअर हाय स्पीड डिझेलची डिलिव्हरी योजना किंवा अभियान लॉन्च केलेलं आहे? तर या ठिकाणी 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, BPCL. तर या ठिकाणी BPCLचा फुल फॉर्म काय? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या कंपनीने काय केलेलं आता डोअर टू डोअर डिलिव्हरी करण्याची योजना आखलेली आहे. कशाची डिलिव्हरी? डिझेलची डिलिव्हरी देण्याची योजना अभियान लॉन्च केलेलं आहे. ज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आता ऑप्शन नंबर ए, बी, सी आणि डी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची नावं दिली आहेत. HPCL म्हणजे काय? हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. IOCL म्हणजे काय? इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ONGC म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. आणि या ठिकाणी BPCL म्हणजे काय? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्यांनी अशा प्रकारची जी काही हाय स्पीड डिझेलची डिलिव्हरी योजना आखलेली आहे घरोघरी, ही लॉन्च केलेली आहे BPCLने. लगेच आपण BPCL बद्दल थोडक्यात रिव्हिजन करून घेऊया. मी आत्ताच सांगितलं फुल फॉर्म काय? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, ज्याची स्थापना झाली 1952 ला. संस्थापक म्हणजे कोणाची कंपनी आहे? भारत सरकार म्हणजे गव्हर्नमेंटची कंपनी आहे. सध्याचे जे काही MD आहेत, चेअरमॅन आहेत, ते कोण आहेत? के पद्माकर. CEO कोण आहेत? श्री एस वरदराजन. आणि मुख्यालय कुठे आहे BPCLचं? मुंबई या ठिकाणी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. भारताने 2030 पर्यंत टिंब गिगावॅट स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवलेले आहे.
समजलं प्रश्नाचा अर्थ? 2030 पर्यंत जी काही आपली अक्षय ऊर्जा आहे, म्हणजेच काय रिन्युएबल एनर्जी, ती किती गिगावॅट स्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 450 गिगावॅट. कधी? अप टू 2030 पर्यंत, म्हणजे 2030 पर्यंत 450 गिगावॉट एवढी रिन्युएबल एनर्जी स्थापित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे आपल्या भारत सरकारने. आता या ठिकाणी जे काही सरकार असतं आपलं, ते बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचं टार्गेट ठेवत असतं, लक्ष ठेवत असतं. तर अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही गव्हर्नमेंट स्कीम आहेत, प्रोजेक्ट आहेत, त्याचे जे काही टार्गेट्स आहेत, त्याच्याबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ 5-6 महत्त्वाच्या योजना आहेत, त्याच्याबद्दल लिहून घ्या. आपल्या भारतामध्ये जो काही टीबी आहे, ट्युबरक्युलोसिस, या टीबीला भारतातून नष्ट करायचं जे काही एम ठेवलेलं आहे, ते कधीपर्यंत ठेवलेलं आहे? 2025 पर्यंत. त्यानंतर अजून एक एम ठेवलेलं आहे, जे काही सोलार पॉवर आहे, ते 500 गिगावॅट एवढं स्थापित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 2030 पर्यंत. त्यानंतर हर घर जल ही जी काही योजना आहे, त्याच्या मागचा मोटो काय आहे? भारताच्या प्रत्येक ग्रामीण भागाभागामध्ये नळ कनेक्शनद्वारे जे काही पिण्यायोग्य पाणी आहे, ते प्रोव्हाईड करणे. ते पण नळाच्याद्वारे, टॅप कनेक्शन. तर ह्याचं जे काही ध्येय ठेवलंय ते 2024 पर्यंत ठेवलं आहे. त्याच्यानंतर जी काही तापीची गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट आहे, ते पण कधीपर्यंत पूर्ण करायचं ध्येय ठेवलेलं आहे, लक्ष ठेवलेलं आहे 2022 पर्यंत. त्यानंतर नेट झिरो कार्बन इमिटिंग कशाचं? इंडियन रेल्वेचं. म्हणजेच भारतीय रेल्वेमधून जे काही कार्बन उत्सर्जन आहे, ते पूर्ण 0% करणे. हे याचं ध्येय कधी पण ठेवलं आहे? 2030 पर्यंत. त्यानंतर आपले जे काही पूर्व रेल्वे मंत्री होते पियुष गोयल, त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे. कशाचं? रेल्वेचं. काय करण्याचं? 100% इलेक्ट्रिफिकेशन करायचं जे काही लक्ष्य आहे, ते कधी पण ठेवलेलं आहे? 2024 पर्यंत. आणि अजून एक आहे, काय आहे? जे काही इथेनॉल ब्लेंडिंग आहे, म्हणजे जे काही आपलं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायचं जे काही लक्ष ठेवलं होतं, ते 2023 पर्यंत ठेवलं आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. माफ करा, या ठिकाणी 2025 आहे. अगोदर हे 2030 होतं, परंतु 5 वर्ष आता मागे घेऊन 2025 पर्यंतच पूर्ण करायचं ध्येय ठेवलं आहे. गोष्टी लक्षात आल्या? पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 7वा. कोणत्या राज्य सरकारच्या मेगा आउटरीच प्रकल्पाचा दुसरा टप्पा दुआरे सरकार सुरू झालेला आहे? या ठिकाणी याचं नाव काय आहे? दुआरे सरकार. तर या ठिकाणी 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल या राज्य सरकारमध्ये दुआरे सरकार ही जी काही योजना आहे, प्रकल्प आहे, याला सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यासाठी. आणि कधी याची घोषणा करण्यात आली आहे? 16 ऑगस्टला. याच्या मागचा मेन पर्पज काय? तर लगेच लिहून घ्या. ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रभाग स्तरावरती आयोजित आउटरीच शिबिरांद्वारे महत्त्वपूर्ण फायदेशीर योजनांच्या वितरणासाठी अशा प्रकारचे हे जे काही दुआरे सरकार प्रकल्प आहे, त्याचा दुसरा टप्पा सुरू झालाय पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. अशा प्रकारे लगेच मग आपण पश्चिम बंगाल बद्दल सुद्धा चर्चा करूया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगालची स्थापना झाली 1947 ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. सलग 3ऱ्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत. राज्यपाल आहेत जगदीश धनखड आणि राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8वा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या तारखेला फाळणी भयपट स्मरण दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते? तर या ठिकाणी या 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 14 ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो फाळणी भयपट स्मरण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी. ज्या ठिकाणी याच्या मागचा पर्पज काय असणार आहे? तर या ठिकाणी पहिला पॉईंट लिहून घ्या. फाळणीच्या वेदना कधीच विसरता येणार नाहीत. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही भारतीय आपले लोक आहेत, आपल्या लोकांच्या संघर्षासाठी आणि बलिदानाच्या स्मरणार्थ तर अशा प्रकारचा हा जो काही भयपट स्मरण दिवस आहे, तो साजरा करण्याची घोषणा केली आहे नरेंद्र मोदी यांनी. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9वा. भारतातील सर्व योजनांच्या अंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ प्रदान केले जाईल कितव्या वर्षापर्यंत? असा प्रश्न विचारलाय. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अप टू 2025. म्हणजेच काय? 2025 पर्यंत ज्या काय आपल्या भारतातील सर्व गव्हर्नमेंट स्कीम असतील, त्याच्या अंतर्गत फोर्टिफाईड तांदूळ प्रदान करण्याची योजना आखलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे फोर्टिफाईड तांदूळ नेमकं काय असतं? तर त्याच्याबद्दल 2 गोष्टी लिहून घ्या. पहिला पॉईंट लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कुपोषण आणि आवश्यक पोषक घटक याचा अभाव गरीब महिला आणि गरीब मुलांच्या विकासामध्ये मोठा अडथळा निर्माण करतात. आणि याच्याचमुळे दुसरा पॉईंट लिहून घ्या, दुर्ग संवर्धन. पहा, फोर्टिफाईड याला मराठीमध्ये म्हणता येईल दुर्ग संवर्धन. तर हे फोर्टिफाईड किंवा दुर्ग संवर्धन म्हणजेच आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांची जाणीवपूर्वक वाढ करण्याची प्रथा, याला मदत फोर्टिफाईड. आणि अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे पोषक घटक आहेत, ते तांदळामध्ये टाकून किंवा तांदळामध्ये प्रदान करून अशा प्रकारचे हे तांदूळ दिले जाणार आहेत योजनाच्या मार्फत. बरोबर? तर याचं ध्येय ठेवलंय 2025 पर्यंत. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10वा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मगाशीच सांगितलं होतं मी, 15 ऑगस्ट
2021ला आपण कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आपल्या भारताचा? 75वा. मग तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकेल, की भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिवसाची थीम काय आहे? म्हणजेच काय विषय काय आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेशन फर्स्ट, अल्वेज फर्स्ट. बरोबर का नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेशन फर्स्ट, अल्वेज फर्स्ट ही आहे आपल्या 75व्या भारताच्या स्वातंत्र्य दिवसाची थीम. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11वा. भारताचे सर्व भाग जोडण्यासाठी किती नवीन वंदे भारत गाड्यांची स्वातंत्र्य दिवसानिमित्त घोषणा करण्यात आलेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जवळपास विद्यार्थी मित्रांनो 75 ट्रेन्सची घोषणा करण्यात आलेली आहे. कशासाठी? स्वातंत्र्य दिवसानिमित्त. काय मागे त्याच्या कारण? तर लगेच कारण लिहून घ्या. पहिला पॉइंट लिहून घ्या. या ज्या काही सर्व गाड्या असणार आहेत 75 गाड्या, या 75 आठवड्यामध्ये वेगवेगळ्या भागांना जोडतील आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी. बरोबर का नाही? तर अशा प्रकारचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 75 वेगवेगळ्या नवीन वंदे भारत गाड्यांची स्वातंत्र्य दिवसानिमित्त घोषणा करण्यात आली आहे भारतातील वेगवेगळे महत्त्वाचे भाग जोडण्यासाठी. अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12वा. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या नूतनीकरण केलेल्या जीन बँकेचे नुकतेच कोणत्या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुसा नावाचं एक ठिकाण आहे जे की आपल्या केंद्रशासित प्रदेश भारताचे कॅपिटल दिल्ली या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी याच्याबद्दल सुद्धा एक पॉइंट लिहून घ्या. जगातील दुसरी सर्वात मोठी नूतनीकरण केलेली अत्याधुनिक राष्ट्रीय ही बँक आहे जिचं नाव आहे जीन बँक. तर या ठिकाणी या बँकेचं उद्घाटन पुसा म्हणजे दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे. ठीक आहे, गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट हा जो काही फ्री ऑफ कॉस्ट डाटा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. जे पण विद्यार्थी क्लासेस लावू शकत नाहीत, पेड कोर्स विकत घेऊ शकत नाहीत, शहरापासून दूर राहतात, त्यांच्यापर्यंत हा जो काही फ्री ऑफ कॉस्ट डाटा आम्ही तुम्हाला देत आहोत, तो अवश्य तुम्ही तुमच्या WhatsAppच्या माध्यमातून किंवा तुमच्या Telegramच्या माध्यमातून तुम्ही जरूर शेअर करा. एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगतो. तर या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे त्याच्यावरती नजर टाकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या वर्षापर्यंत एनर्जी इंडिपेंडंट बनण्याचे लक्ष्य ठरवले आहे? 2030, 2040, 2047 की 2050? ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाइप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला जसं की सर्वांना सांगितलंय दररोज सकाळी 10 वाजता आपण जे काही जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 हे जे काही 7-8 महिने झालेत त्याच्यातील जे काही महत्त्वाचे चाळून आपण घेतलेले प्रश्न आहेत चालू घडामोडीचे, याची सीरीज सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. जसा पण तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ भेटेल तेव्हा तुम्ही 15-20 मिनिट बाजूला काढा आणि ही सीरीज अवश्य फॉलो करा. ठीक आहे? तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्र-मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.